नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिगतधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 या परीक्षेची सर्वांनी चांगली तयारी केली, चांगले गुण मिळाले आणि या भरतीची वाट संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक पाहत आहेत. त्यामध्ये लवकरच तुम्हाला प्रेफरन्सची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती विथआउटची यादी पहिली मिळेल आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यूची यादी तुमचं त्या ठिकाणी नाव यादीमध्ये असेल. महत्वाची गोष्ट म्हणजेच या विथ इंटरव्ह्यूची तयारी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी 110% सांगतो तुम्हाला करून घेणार आहे. जसे प्रेफरन्स कसे द्यायचे यावरती तुम्हाला पूर्ण नॉलेज देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, त्याच पद्धतीने तुम्हाला विथ इंटरव्ह्यू मध्ये तुमचं सिलेक्शन पक्क करण्यासाठी संपूर्ण जबाबदारी मी स्वतः घेतोय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर SOP नुसार शासनाची SOP जी आलेली आहे त्यानुसार 90 गुण हे तुमच्या आतापर्यंतच्या संपूर्ण क्वालिफिकेशन आणि तुमच्या आतापर्यंत तुम्ही केलेल्या मेहनतीला खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतील. पहिला मुद्दा जर या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल तर तुमचे 75 पैकीचे जे गुण आहेत म्हणजे 75 मार्क्स तुमच्या टेटच्या गुणांच्या आधारावरती आहेत. त्यानंतर पुढची प्रक्रिया जर पाहिलं तर साधारणतः 8 गुण हे तुमच्या एकूण व्यावसायिक पात्रतेला आहेत. 7 गुण म्हणजे तुमचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, शैक्षणिक अर्हता, त्याला 7 गुण आहेत. म्हणजे 8 आणि 7 म्हणजे 15 गुण आणि हे 75 गुण. 90 गुण तुमच्या आतापर्यंतच्या मेहनतीला त्या ठिकाणी 100 पैकी आहेत. उरले 10 गुण तुमच्या इंटरव्ह्यूला असणार आहे आणि इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची या संदर्भातला तुम्हाला मी एक सेपरेट अतिशय दर्जेदार, जो की 2022 मध्ये देखील मी एक व्हिडिओ दिला होता, संपूर्ण महाराष्ट्रात तो व्हायरल झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना त्याचा फायदा झाला. सेम प्रकारे या भरतीमध्ये देखील तुम्हाला माझे स्वतःचे 20 इंटरव्ह्यूचे अनुभव आणि मी सिलेक्ट झालेल्याची प्रक्रिया संपूर्ण तुम्हाला अगदी व्यवस्थित समजून सांगणार आहे. विनंती एवढीच असेल की आपल्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करत जा. नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, जॉईन करून ठेवा. त्यावरती महत्वाचे अपडेट देण्याचा मी प्रयत्न करत असतो. आता मेन मुद्द्याकडे येऊया की तुम्हाला स्वतःचे गुण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कसे काढायचे असतात, तुम्ही पटकन ते काढून घ्यायचे आहेत. मी त्यासाठी एक्झाम्पल माझ्या पत्नीचं देतोय. अश्विनी सचिन कोकणे 126 गुण 2025च्या टेट परीक्षेमध्ये आहे, तुमच्या सोबत आहे. मलाही 129 होते, परंतु मी सेल्फ सर्टिफाय केलं नाही. माझ्यासारखे अनेक शिक्षक आहेत ज्यांनी परीक्षा दिली आणि ते अप्लाय देखील करतील. त्यांना माझी विनंती असेल, हा व्हिडिओ पाहून प्लीज तुम्ही या भरतीतून म्हणजे थोड्याक्यात सांगायचं तर तुमच्याकडे ऑलरेडी एक जॉब आहे. माझ्या बंधू भगिनींनी मला आवाहन करायला सांगितलेलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स देऊ नका, आमचं कुठंतरी काम व्हावं. माझी इच्छा तीच आहे. तुम्ही विचार करू शकता आणि आपल्या ह्या नवीन बांधवांना संधी देऊ शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी 126 गुण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता 126 म्हणजे 75 पैकी कसे गुण काढायचे त्याचा फॉर्म्युला आपल्या समोर आहे. फॉर्म्युला जर पाहिला तर या ठिकाणी टेटचे गुण गुणिले तुम्हाला 75 करायचे म्हणजे तुमचा टेटचा स्कोर काहींचा 70, 80, 90, 100, 190 पर्यंत आहे. 190 पर्यंत मग ते इथे ठेवायचे. त्याला 75 ने मल्टिप्लाय करायचं, गुणायचं आणि 200 ने त्याला भागायचं. आता मॅडमचे गुण 126 आहेत, त्याला 75 ने मी गुणलं आणि 200 ने जर भागलं तर उत्तर येतंय 47.25. पहा, तुमच्या टेटच्या स्कोर वरती 75 पैकी मार्क निघणार आहेत. आता मॅडमचे 75 पैकी पहा किती गुण निघाले, 47.25 गुण निघाले. मी इथं ते लिहून ठेवले. टेट गुण 75 पैकी 47.25 एवढे गुण मॅडमला 75 पैकी मिळालेत. 100 पैकीतले 75 मार्क्स हे तुमच्या टेटच्या मार्क्सला आहेत आणि त्या 75 पैकी मिळाले 47.25 या 126 गुणांचं राऊंड अप झालेलं आहे त्या ठिकाणी. आता मेन मुद्द्याकडे येऊया, जिथे तुम्हाला तुमचं आतापर्यंतचे कारनामे म्हणावे लागतील. म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती मेहनत केली आहे, अगदी 12वी पासून तर अगदी MSc, अगदी BEd आणि त्याच्यानंतर MAd वगैरे कोणाचं झालं असेल, काहींचं नेट सेट गेट झालेलं असेल.
मग त्याच्यामध्ये कारनामे म्हणजेच काय, तर एकंदरीत तुम्ही किती मेहनत केलीये, काहींनी एन्जॉय केलेला असेल, चांगली गोष्ट आहे, एन्जॉय सुद्धा महत्वाचा असतो, पण त्या ठिकाणी तुमचे मार्क्स या ठिकाणी मॅटर करणार आहेत आणि ते मार्क्स वरून तुम्हाला तुमचे इथे मार्क्स या भरतीमधले काढायचे आहेत, कारण की ते मार्क्सच तुम्हाला नोकरीच्या जवळ घेऊन जाणार आहेत. आतापर्यंतचे मार्क्स तुम्हाला नोकरीच्या जवळ घेऊन जाणार आहे. ते कसं, तर या ठिकाणी पाहूया. व्यावसायिक अर्हता 8 गुणांसाठी आहे, शैक्षणिक अर्हता 7 गुणांसाठी आणि इंटरव्ह्यू 10 गुणांसाठी. आता ही जी प्रक्रिया आहे, मी 1 ते 5 साठी, 6 ते 8 साठी, 9 ते 10 साठी आणि 11-12 साठी देखील संपूर्ण वर्गांसाठी मी ही प्रक्रिया समजून सांगतो, म्हणजे कोणाच्याच मनात डाऊट राहणार नाही, सगळ्यांना आपापले गुण काढता येतील आणि व्यवस्थितपणे माझा होमवर्क तुम्हाला एक असणार आहे. तुमचे गुण किती निघतात ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी कमेंट करा. इथे पहा, आता इथे मॅडमचं डीएड 80% गुण आहेत, म्हणजे डीएड नाहीये, पण मी इथे कन्सिडर केलेत. बाकी ह्या सगळ्या गोष्टी ट्रू आहेत, ह्या ओरिजिनल गोष्टी आहेत. बाकीच्या फक्त या ज्या गोष्टी आहेत, या 2 गोष्टी आपण त्या ठिकाणी आपण डीएड आणि डीएड झालेलं नाही. इथे तुम्हाला डीएडला 6 ते 8 ला इक्विव्हॅलंट बीएड देखील चालतं, लक्षात ठेवा. म्हणजे बीएड असेल तरी तुम्ही इथे बीएड सुद्धा लिहू शकता. आता इथे 80% जास्त गुण दिसत आहेत तुम्हाला. विशेष प्रावीण्य म्हणजे 75च्या पुढे, म्हणजे इथे त्यांना 5 त्यांचे मार्क्स इथे फिक्स झाले. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांना बीएडला ओरिजिनल 80.95 आहे, 80.95 आहेत, 75% जास्त आहे, म्हणजे इथे मिळाले त्यांना त्यांचे 5 गुण. म्हणजे हे बाकीचे आता तुम्ही ठरवायचं, तुम्हाला याच्यातली कोणती श्रेणी आहे. विशेष प्रावीण्य श्रेणी आहे 75 जास्त आहे, की त्याच्यापेक्षा कमी प्रथम श्रेणी आहे 3 गुण आहेत, पास द्वितीय श्रेणीला 2 गुण आहेत आणि अधिकची अर्हता असेल तर 3 गुण. समजा तुमचं डीएड झालंय, बीएड झालंय, पुढे एमएड झालेलं असेल तर हे 3 गुण देखील तुम्हाला इथे मिळून जातील. बाकी इथे हे कॉलम काय राहणार, रिक्त राहतील, निरंक राहतील. सेम मॅडमचं बीएड झालेलं आहे, एमएड झालेलं नाही, म्हणजे हे मार्क्स मिळणार आहेत का मॅडमला, मिळणार नाहीत, हे मार्क्स मिळणार नाहीत. द्वितीय श्रेणी हे सुद्धा या ठिकाणी निरंक राहील, कारण की तिघांमध्ये 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3 पैकी कोणते तरी एकच गुण मिळणार आहेत. इथे पण आपण जर पाहिलं तर इथे अधिकची अर्हता नाहीये. तुमच्यापैकी कोणाचं जर त्या ठिकाणी एमएड झालेलं असेल, बीएडच्या पुढची एमएडची स्टेप असते, एमएड असेल तर तुम्हाला इथे हे 3 गुण तुमचे इथे लिहून ठेवा. लगेच तुमचे गुण काढून घ्या. काय काय तुम्ही शिकले, तुमच्यातला एखादा खूप महत्वाचा कोणतरी असणार आहे, 100% मी सांगतो, त्याचं त्या ठिकाणी एमकॉम, एमएससी, एमए काहीतरी झालेलं असेल, पण त्याच्याही पुढे जाऊन तो नेट, सेट, गेट, पीएचडी बरंच काय काय केलं असेल त्यांनी, त्याचा या ठिकाणी राज असणार आहे. त्याला ते 3-3 मार्क्स म्हणजे त्याला बरंच जवळ घेऊन जाणार आहे, फायदा होणार आहे, त्याला फायदा होणार आहे. इथे पहा, आता हा वरचा फॉर्म आपला फिलअप झाला, हा क्रायटेरिया आपला, हे प्रत्येकाने करायचंय, प्रत्येकाने स्वतःचे मार्क्स काढायचे. पहा आता शैक्षणिक अर्हता पहा, विशेष प्रावीण्य आता 63.17% मॅडमला मार्क्स आहेत, 63.17% मार्क्स आहेत, म्हणजे विशेष प्रावीण्य 75च्या वरती असतात, त्यांना फर्स्ट क्लास आहे, म्हणजे हे वरचे 2 कॉलम क्लोज झाले. आता इथे प्रथम श्रेणी मार्क्स आहेत मॅडमला, म्हणजे इथे 3 आणि इथे 3 मार्क्स मिळणार आहेत. इथे 5 द्वितीय श्रेणीचा हा पण कॉलम, या 3 कॉलम पैकी 1 कॉलमच भरायचा असतो. आता इथे अधिकची अर्हता शैक्षणिक मध्ये मॅडमचं आता 12वी झालेलंच आहे, 12वीच्या पुढे बीएससी झालंय, एमएससी झालंय, बीएससी झालं तरी तुम्हाला इथे हे 2 गुण मिळणार आहेत, 2 गुण मिळणार आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे हे मार्क्स तुमचे इथे काउंट झाले. आता पुढचं पाहूया, बीएससी ला मॅडमला टक्केवारी आहे 82.42. एमएससी मॅथ्स आहे. तुमचे प्रश्न येतील पुढे की मॅडमचं नक्की काय क्वालिफिकेशन झालंय, म्हणून आजच सांगून टाकतो, एमएससी मॅथ्स बीएड आहे. ओके, लक्षात ठेवा. पहा आता इथं 3 आणि 2. आता इथे जर पाहिलं तर विशेष प्रावीण्यासह आपण जर पाहिलं तर हे 5 गुण मॅडमला कन्फर्म मिळणार आहेत. हे 3चा गेला, हा क्रायटेरिया गेला. अधिकची अर्हता मॅडमकडे आहे, एमएससी आहे, बीएससी तर आहेच, बीएससी चे 5 मार्क्स मिळाले. आता तुम्ही बीए वाले, बीकॉम वाले तुमचे मार्क्स ठेवा इथे, एमकॉम, एमए, एमएससी वाले, इथे बीकॉम वाले बिचारे थोडेसे अडकतात. बीकॉम वाल्यांना त्या ठिकाणी 9वी-10वीच्या जागा येत नाही. ही शोकांतिका आहे आपल्यासाठी. मला बोलायचंय, त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवायचा आहे मला खास, त्या माझ्या कॉमर्सच्या बांधवांसाठी.
पहा इथे 5 आणि इथे मॅडमचं MSc आहे, म्हणजे मॅडमला हे पण 2 गुण मिळून जातील. ओके, हे 5 आणि हे 2 पण गुण मिळाले. आता MSc कडे जाऊया. MSc ला देखील मॅडमला 71.70 आहेत, पण ते 75 नाहीयेत, म्हणजे इथे हे निरंक झालं. आता इथे प्रथम श्रेणी आहे मॅडमची, म्हणजे या ठिकाणी 3 गुण फिक्स झाले. त्याच्यानंतर द्वितीय श्रेणीचा हा मुद्दा इथे कट झाला, कारण की तिघांमध्ये एकच द्यायचा असतो, इथे तिघांमध्ये एक, तिघांमध्ये पाहायचा. अधिकची अर्हता आहे का? अधिकची अर्हता आहे का? त्यांचं फक्त MSc झालंय. जर त्यांचं त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला असता, कदाचित त्यांनी दिलं नाहीये नेट सेट गेट काही, पण आता देतील, पण त्याचा आता उपयोग नाही. आता बरेच जण तुमच्यातले काय करतील, तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही दिलेला असेल, प्रयत्न केलेला असेल त्याच वेळेसला, तर तुम्हाला नेट सेट गेट PhD तुमच्यापैकी असेल तर तुमचे हे मार्क्स इथे ऍड होतील. आता मॅडमचं नाहीये, इथे आपण डॅश करूया. इथे डॅश करतोय मी. तुमचं CET TET वगैरे ते इथे पकडत नाहीये, लक्षात ठेवा. आता हे झाले तुमचे मार्क्स. आता इथे जर आपण हे टोटल काढूया, आपण टोटल काढूया. 5 हे 3 8. इथे जर पाहिलं म्हणजे 5 आणि 3 8, म्हणजे दुसऱ्या कॉलम मध्ये इथे किती, 5 वेळा किती मिळाले, 1 ते 5 ला 8 मिळाले. इथे 5 आणि 3, इथे 5 आणि 3 पुन्हा किती मिळाले, 8 मिळाले. इथे 5 आणि इथे काहीच नाहीये, म्हणजे इथे 5च गुण राहणार. पहा इथे 5च आहे, इथे 5च गुण राहणार. आता पुढचा मुद्दा, तिसरा कॉलम दिसतोय बघा आपल्याला. इथे 3 आणि 2, 7 पैकी बघा 3 आणि 2 5, इथे 5, इथे पण पहा 3 आणि 2, इथे पण 5 मार्क्स आहेत. इथे पहा 5 आणि 2 7 मार्क्स होणार आहेत तिसऱ्याला, आणि हे 3 इथे 3च राहणार आहेत, लक्षात ठेवा. आता याची बेरीज करा तुम्ही, याची बेरीज करून पहा. आपण बेरीज जर केली तर 8 5 इथे लक्षात ठेवा, इथे 3 आणि 2 5, 8 5 13 आणि हे 47, आपण जवळपास 60.25 होतील. इथे पहा, इथे पण 60.25 होतात. आता इथे पहा 7 5 12, 12 आणि हे 7, 7 आणि 2 9, म्हणजे इथे साधारणतः 59.25 होतील. इथे पण 5 आणि 3 8, 7 7 आणि 7 14 आणि 1 15, म्हणजे इथे साधारणतः 55.25 होतील. पहा म्हणजे ही राऊंड अप आपण काढलेली आहे, म्हणजे 60.25, 60.25, 59.25, 55.25 हे मार्क्स किती पैकी आहेत, लक्षात ठेवा. हे किती पैकी मार्क्स काढले आपण, हे तुमचे मार्क्स आलेले आहेत 90 पैकी आहेत. किती पैकी, 90 पैकी तुमचे हे मार्क्स मी काढून दाखवले आहेत. तुम्हाला असेच मार्क्स काढायचे, आणि याच्यामध्ये तुम्हाला हे इंटरव्ह्यूचे 10 मार्क्स मी स्वतः तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव आणि कोणत्या पद्धतीने इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे, कशी मेहनत करायला पाहिजे, कसं प्रेझेंटेशन करायला पाहिजे, कोणती तयारी करायला पाहिजे, या संपूर्ण गोष्टी एका व्हिडिओच्या माध्यमातून 100% देणार आहे. हे 10 मार्क्स तुम्ही ऍड करून घ्या. या 60 मार्कांमध्ये हे 10 जर आपण मिळवले तर 70.25, 70.25, इथे 69.25 आणि 65.25 हा मॅडमचा फायनल स्कोर असणार आहे 100 पैकी. किती पैकी, 100 पैकी. लक्षात ठेवा, हे मॅक्झिमम मार्क्स आहेत, हे मॅक्झिमम मार्क्स आहेत. याच्यामध्ये कमी होतील, जास्त नाही होणार. 10 पैकी तुम्हाला किती मिळत आहेत, समजा 10 पैकी 8 मिळाले तर याच्यातले 2-2 मार्क्स कमी होतील. 6 मिळाले तर 4-4 मार्क्स कमी होतील. जास्त फरक नाही पडणार, जास्तीत जास्त 2 ते 3 गुणांचा या मार्क्स मध्ये फरक पडेल. कधी, इंटरव्ह्यू नंतर. तर तुमचे इथपर्यंतचे 90 पैकी तर मार्क्स तुम्हाला आत्ताच काढून ठेवायचे आहेत, आणि 10 पैकी 10 मार्क्स कसे मिळतील यासाठी मी अतिशय सुंदर तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करतोय, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इंटरव्ह्यूची संपूर्ण प्रक्रिया समजेल आणि इंटरव्ह्यू कसा फेस करायचा, कसं त्या ठिकाणी तयारी करायची, या सगळ्या गोष्टी देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. त्या व्हिडिओची देखील तुम्हाला 1-2 दिवसामध्ये मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल. आपल्या चॅनेलवरती तुम्हाला तो मिळून जाईल. तर सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, व्हिडिओला लाईक करा. तुमची छानशी कमेंट तुम्ही करू शकता, आणि महत्वाची गोष्ट, तुमच्या काही अडचणी असतील तर त्याही शेअर करा, आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. सर्वांना तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी माझ्याकडून खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.